श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा. श्री हरी कृपा करावी लोकरी तुम्ही पद्मनाथांच्या वरी. कधी न कठोर अगाध महिमा, कधी न कठोर झाला तू करुणेचा सागर. तू दीन जनांचे माहेर, तू भक्तांशी साचार. कल्पतरू वा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाथी राघवा रामा, दास गनुसी पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका असो बंकट लाला घरी. राहते झाले साक्षात्कारी दीन दुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती. समर्थांचे वंदिती मधु तेथे माश्या जमती. न लगे करणे आमंत्रण, एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळ, प्रांत ताम्र झाला. पक्षी किलबिलाटा आला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शयेवरी बैसोनिया. उद्यांचली नारायण येऊ पाहे हर्षे करून. तेने तम पलायन करू लागला कंदरीसी. परमभाविक सुवासिनी रतसडा समार्जनी. वत्स धेनुस पाहुनी तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी. मान्यता त्याची राहावी कोठोनिया सांगा बरवी. श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंधी डोक्यास झोडी वान बगलेस होती एक. नेसन्यास फाट किसी लंगोटी मृगांजीनांचा गुंडाळा. पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात. एकीकडे दर्शनासाठी भीड फार हो लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मजला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहेथ. या श्रीमान मंडळीत माझा नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील थांबी. तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझा नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. हरी आणि मानी सर्वतोपरी तीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत. आना काशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला आहे. बिचारा दडून बसला. हे एकता आनंद झाला गोसाव्याला परमामधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता झाला माझा नवस. जाणतील हे पुण्यपुरुष त्यांचे प्रत्यंत यावयास. अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला काढ झोडीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली झोळीत. त्या पोटळीचे आज येथ हो दे गा पारणे. गोसावी पदी लागला गहीवर त्यासी दाटला. गडबडा लुडू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही चालिली चाळवा चाळवी निरर्थका. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत जोडोनिया दोन्ही हात. ऐसे नम्र वाणीने
मी बुटी काढितो नवसा आपुला फेडितो परी मागणे मागतो एकते ध्या दिनांचाला आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करावी तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा भक्त जी जी इच्छा करीत ती ती आज्ञा पुरवीत अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमोळींनी तेथे शंकर कारण आडना आले वानरपण तेवी माझ्या बुटीचे आठवण राहया ती ते स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौरा साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अवेर करू नको द्याळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे ही तरा आणि लवणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली ही चिलमीत घालून प्याजिली पुण्यपुरुषा गजानना ऐसे बुटीचा वृत्तांत कथिला असे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहोन गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वर कारणी ऐसी गांजाची पडली प्रथा ते थाई तत्वता व्यसनाधीनता न चमलाली समर्थाते पद्यपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी नयन कोणास त्याची सरी खरेच अति थोरते वेदरुच्या असख्यालित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी सांशक व्हावे वेदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य रागातून एकाच पदाने गाऊन दाखवावे निज लोहिलेले चंदन चावल बेल की पतिया प्रेम भारी या पदाम थाया ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शयेवरी चेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित्त असो त्या शेगावात जांद्राव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती सपार निघून गेली प्रयत्नाची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर आप्त कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परी यश न आले तिळ रहिती यांना आता गोंधळ्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत जांद्रावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैव लागी भले परीन कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिली हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरचा प्रयत्नाप्रत करून पाहू एक वेळा बंकटलालाची ये घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योग्य शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्यांचे पाहून प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते कोण एक आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावांची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळी साचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा
आकरोनी मजप्रत ते तीर्थे नोहे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवनी आमुच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले अध्याया तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती प्याल्या मध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो न जानरावा समर्थे तुकाविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घर घर घशाची बंद झाली हात हालू लागला किंचित डोळा उघडिला उतार पडू लागला तीर्थप्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदेले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा 8 दिवसा माझारी जानराव झाला पाहिल्या परी भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगाचे येथे एक ऐशी शंका उथ्यान पावे सहज देखा श्री गजानन सारिखा संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना यमाजी पंतांची या सदना परिहाच आहे कुतर्क संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रभाने वागती परिसंकटा ते वारिती अंगातून असल्या हसते सच्चिदानंद बाबांसी ज्ञानेशे उठविले नेवाशाशी परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो याचे रस इतुकेची आहे हे गंडांतर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी कुपत्याने होते बरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकांचा होय नाश तैसे आधी देविकास नवससायास घालवितो हे गंडांतर रूपांचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्ण समक्ष पडला रणी तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळी विलासाचा समर्थ तीर्थ देवोनिया म्हणजे गंडांतर कारण निवारिती साधुचरण तेच आले घडून शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जनी परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तिचं मृत्यू टाळी खरी श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावांची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर
साधू प्रित्यर्थ साचार. बंकटलालाची ये घरी तीर्थे देशमुख बरा झाला. परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला. तो एका येणे रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. हे त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज द्या घन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर. परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार. हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला. तरी त्यांच्या फजितीला पारावर न राही पुढे. येथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरेगारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्यांचे हिऱ्या लागून भुशवीन गारेला. गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न होई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणांचं ऐसे म्हणे मी समर्थ कृपेने. पोसणे प्रत्येक काम माझ्या विने. होत नाही ठाया मी कल्याण समर्थांचा. अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलेम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा. ऐसे कोण लोकांस सांगत असे. आपला सवरात करीत असे. त्या अधमांचे नाव असे. माळी विठोबा घोटाळ. महाराज स्वयंमेव शंकर. हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तावरी. ते अंतर्ध्यानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते एका विबुध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार. कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यास मुख्य धोरणी महार धूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या कस्तुरींनी विठोबा गुण गेला मनी. त्याने जाणून तत्क्षणी महाराजांसी उठविले. मंडळींचे काम झाले. परी संकट ओढवले. घाटोळ विठोबावरी बहले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी.
त्या विठोबा माळ्यांच्या म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार ही की, मला आणि तो उपाधी घंटे आणून बांधितो मोठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईल प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निज कंठी. हिचा ताईत ऐशा रीते कोठला छेडा खाली ही घाटोळाला. विठोबा तो पडाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ऐसेच करितात, ढोंगी मात्र जातात. अशाची या करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसहती होऊन संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षड्यांचे. पतिव्रतेचे शेजारी कसबी नीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठाते या राखीती, परी न त्यांना महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो, मोगरा निवडुंगा आणि शेर. मी जमिनीची लेकर, ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्यांचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटासाठी बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेवीती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घोटाळांचे अति खडतळ होते साचे. पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की, जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता. संतांची जी योग्यता त्याने मुळीना जाणिली. कल्पवृक्षांच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनू पासून. ऐसे नकोनी करावे संतापाशी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगुण विरंचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भाविक भवाब्धी.